कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. सुरुवात करू. मला वाटतं खूप एका वेगळ्या मनस्थितीत आपण सगळे आहात आणि यातूनच मी 5 म्हणेल मास्टर्स. 5 म्हणताच आपले शरीर सगळं शिथिल होणार आहे. कुठेही आज तुम्हाला जे दुःख झालेलं आहे ते सगळे दुःखाचे कोश जे वेढल्या गेले आहेत ते इतके खोल गेले आहेत, म्हणजे अगदी मूलाधारात, स्वाधिष्ठानात, मणिपुरात, त्याच्यानंतर तुमच्या हृदय आणि स्पायनल कॉर्डमध्ये सगळीकडे एका दिवसाचं हे काम नसतं. ही ट्रीटमेंट खूप मोठी असते आणि याला खूप तयारी करावी लागते. पण निदान आपण त्याच्यातला एक तर कोश सोडू, एक तर घटना काढू. मास्टर्स, हळूहळू शांत व्हायचे. आपले कुणाच्या तरी गुडघ्यात खूप दुखतंय, पाय सरळ करून ठेवा. अगदी तुम्हाला जसं बसायचं तसं बसा. कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसतात. मास्टर्स, पायापासून ते मूलाधारापर्यंतचा भाग 1 म्हणेन शांत करा. पायापासून मूलाधार 1, मूलाधारापासून मणिपूर 2, मणिपुरापासून हृदय 3, हृदयापासून सहस्रार 4 आणि मागचा पूर्ण भाग शांत होत आलाय. अगदी सहस्रारापासून आपल्या मागचं शरीर बघून घ्या, पायापर्यंत 5. संपूर्ण शरीर शांत. संकल्प करा मास्टर्स, या जन्मात किंवा मागच्या जन्मात माझ्याकडून कळत नकळतपणे
माझ्या अपत्यांबद्दल काही चूक झाली असेल वा त्याच्या मृत्यूला मी कारणीभूत असेन तर मला क्षमा करा. इथे आपल्याकडे नारायण साधकपणे आणि नारायणीपणे मागचा जन्म आपण कुठला घेतला असतो आपल्याला काहीच माहिती नसतं. स्त्रीचा जन्मही असू शकतो आणि पुरुषाचाही असू शकतो. या जन्मात स्त्री आहोत तर मागच्या जन्मात पुरुषही असू शकतो आणि ते कृत्य करायला आपण भागही पाडतो, जसं ॲबॉर्शन. मास्टर्स, मला क्षमा करा. मी मला क्षमा केली आणि हे परमेश्वर आपण ही म्हातार बाबाची शांत व्हा. मास्टर्स, कुठलाही गिल्ट आपल्या मनात असेल तर या क्षणी आपल्या गुरूंना आवाहन करा. संपूर्ण गुरुतत्व महादेव आणि महादेव, श्रीराम आणि माता सीता, की अशी वेदना, अशी सर माझ्या जर हृदयात असेल, मूलाधारापासून हृदयात, तर ती आज मी रिलीज करते. एक खोल श्वास आपल्या मूलाधार चक्रापर्यंत घ्या आणि तिथून तो रिलीज करा, बाहेर टाका. या क्षणी स्पंदन तुम्हाला जाणवते, काहींना डोक्यात तर काहींना शरीराच्या वेगवेगळ्या भागात. मास्टर्स, जिथे स्पंदन जाणवतात आहे तिथे लक्ष द्या, किंवा कुणाला काहीही जाणवत नसतील तर त्यांनी हृदयात लक्ष द्यावं. आपला तो भाग हील होतोय. खोल उतरा मास्टर्स. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम करा. आणि 5 पायऱ्या उतरा. 5, 4, 3, 2, 1, 0. कळत नकळत ज्या आत्म्यांना हा त्रास झाला त्या आत्म्यांना प्रकाशाचा मार्ग मिळतो आहे हा संकल्प करा. त्यांची उन्नत अवस्थेकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली. एक
शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. आपल्या शरीरातील दुःखाचे कोश हळूहळू डिझॉल्व होतात आहे. हृदयातले एकदम शांत. संपूर्ण लक्ष हृदयाकडे. एक गहऱ्या ध्यानात आपण जात आहात. आपण सगळे मातेबरोबर, सीता मातेबरोबर त्यांच्या कुटीत आहोत. अरण्यात एका झाडाचा मोठा बुंदा आहे. खूप मोठा बुंदा जो मातीनं सारवलाय. ज्याच्या बुंद्याच्या जवळ मातीनं सारवलेलं त्याला एक कठडा केलाय छान बसायला. खूप मोठा येतो. आपण सगळेजण माता मधोमध्ये आणि आपण बसलो. प्रचंड ऊर्जा महसूस होते मास्टर्स. ऊर्जेशी एकरूप व्हा. पूर्ण एकरूपता. एकदम शांत. अजून शांत. स्पंदनांना महसूस करा. स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. राम हा ध्वनी सगळीकडून आपल्याला ऐकू येतोय. अगदी चराचरातून. राम. आपल्याजवळ मारुती राया सुद्धा येऊन बसलेत. त्यांची एक दिव्य आभा आहे, प्रभा आहे. राम. एका गहऱ्या ध्यानात आपण उतरतात मास्टर्स.
कमी होतात आहेत. दुःखाचे कोश विरघळतात आहेत. हृदय हलकं हलकं वाटतंय. एकदम हलकं. मास्टर्स, स्पंदनांकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष हृदयातल्या स्पंदनांकडे. अगदी मधोमध. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला
चुंबुन घेईन हजारदारी माती या ओठांनी चुंबुन घेईन हजारदारी माती अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे. मास्टर्स, इथे आपला सजण म्हणजे आपला प्रियकर आपला परमेश्वर आहे, ज्याला आपण कृष्णाच्या रूपात बघतो. तो कधी आपला भाऊ असतो, कधी सखा असतो, कधी सोबती असतो, कधी प्रियकर असतो, कधी आपण त्याची राधा असतो तर कधी गोपी असतो. एक हळवा धागा आपण त्याच्याशी बांधलेला असतो. अनेक जन्मापासून आज आपल्याला द्रौपदी व्हायचंय. दोन्ही हात अगदी हृदयापासून वर करायचे आणि म्हणायचे, धाव कृष्णा धाव, आता तूच मला सांभाळून घे, धाव. जी काही विवंचन आहे, जी गोष्ट आहे, ती कृष्णाच्या चरणावर ठेवा. या क्षणी, या श्वासाला आणि मोकळं व्हा. त्याचा आश्वस्त हात तुमच्या मस्तकावर आहे. मस्तकावर स्पंदन महसूस होतात आहे आणि जडावलेलंही आहे. फील करा मास्टर्स. सगळ्या स्पंदनांना महसूस करा. कृष्णाच्या पावलांना महसूस करा आणि त्याच्या चरणावर वाहिलेली फुलं बघा. ती सुंदर पावलं आणि त्याच्यावर वाहिलेली सुगंधी फुलं. पूर्ण शरणागती. पूर्ण शरणागती.
मास्टर्स, आजपासून या क्षणापासून आपण एक वेगळं जीवन जगतो आहोत. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते आपले संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, मारुतीराया, महादेव, महादेवी, श्रीराम आणि माता सीता, श्रीकृष्ण भगवान, श्रीमती राधाराणी, या सगळ्यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. हसत हसत डोळे उघडा आणि या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. गाई वासरं सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. पृथ्वी माता खूप आनंदित आहे. त्यांना दंडवत प्रणाम. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कसं वाटलं मास्टर्स बोलायचं एकदा? राधिका ताई बोला. आत्मोहन ताई, आत्मोहन, तुम्ही जे म्हटलात ना की रात्री झोपेत, मला काल रात्री झोप नाही आली. तुम्ही बरोबर ओळखता सगळं आणि छान, म्हणजे छान ध्यान झालं. नंतर योगेश्वराची मूर्ती दिसली मला. नंतर एकदम म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना दादा राणी, आणि तेव्हा तेव्हा योगेश्वराची मूर्ती. धन्यवाद. खूप बोलायचं होतं खरं. नमस्कार ताई. हा, ऍक्च्युली मला कालपासून बरं नव्हतं वाटत. मला वाटत नव्हतं सकाळी की मी सेशनला बसू पण शकेन, पण कसं तरी एकवटून बसले. पण आता मला पूर्ण बरं वाटतंय. असं पूर्ण जे दुखणं होतं ते गायब झालंय. आणि आजचं ज्ञान पण आणि खूप खूप सुंदर होतं. खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. थँक्यू ताई. मला वाटतं आपलं बोलणं झालंय. मी रजा मागते. थँक्यू व्हेरी मच. कोणी नवीन मंडळी आहेत का की ज्यांना बोलायचे? कुसुम ते खोटे, आपण नवीन आलात मला वाटतं. हो हो. बरीच मंडळी नवीन दिसतात मला. कुसुम ताई हां, आहेत, बोलायचंय का कोणाला? सरिता ताई आहेत, गीड म्हणून आहेत. ॲक्च्युअली त्यांची लेख एकदम ट्रान्समध्ये गेली आहे आज. मस्त गोड दिसते अगदी. मी आता 2 दिवसच झाले जॉईन केलंय. हां, बोलत आहे. कसं वाटतंय? येत झालं. नाही, छान वाटतंय. मुख्य म्हणजे झोप चांगली लागते. रात्री ते कमी होतात आहे. छान वाटतं. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. असो मास्टर्स, मी रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया.